आयुष्यात कोणतीही गोष्ट ही अवघड नसते, फक्त आपले विचार जे असतात ते पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. तुमची गावठाण जागा ही शासनाच्या ताब्यात गेलेली आहे किंवा सरकारी नोंदवहीमध्ये ती शासनाच्या मालकीची दाखवण्यात आलेली आहे किंवा शासनाने ती जागा काही विकास कामासाठी, मग यामध्ये रस्ते असतील किंवा काही विकास करायचा असेल त्यासाठी असेल किंवा शासनाच्या काही सरकारी बांधकाम करायचे असेल त्यासाठी असेल. आता ही जागा जी आहे ती तुम्हाला परत मिळवण्याचा विचार तुम्ही करत असाल तर येथे तुमच्याकडे काही अत्यंत आवश्यक कागदपत्रे असावी. यामध्ये त्या जागेचा 7/12 उतारा असेल किंवा 8 नमुना असेल किंवा त्या जागेची मोजणी तुम्ही केलेली असेल तर तशी क प्रत असेल, तसेच त्या जागेसंदर्भात फेरफार तुमचे असतील किंवा मालकी हक्काचा पुरावा जसे खरेदी खत असेल किंवा तुम्हाला वारस प्रमाणपत्र तुम्ही कोर्टाकडनं घेतलेलं असेल तर ते असेल. तसेच तुम्ही त्या जागेसंदर्भात कर भरत असाल तर हे जे पुरावे आहेत हे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठीचे अत्यंत आवश्यक पुरावे असतात. आता ही जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे घेऊन तुम्हाला तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये येथे चौकशी करायची आहे की ही जी जागा होती ही किती साली शासनाने ताब्यात घेतलेली आहे आणि कोणत्या कामासाठी ताब्यात घेतलेली आहे आणि कोणत्या कायद्यानुसार ती ताब्यात घेतलेली आहे आणि ताब्यात घेण्यापूर्वी ज्याची जागा आहे त्याला पूर्व सूचना म्हणून नोटीस देण्यात आली होती का. आता ही बाब येथे लक्षात घ्या. शासनाने जर औपचारिकरित्या ती जमीन संपादन केलेली असेल तर त्या जमीन मालकाला तसा संपादनाचा मोबदला देणं आवश्यक आहे आणि जर समजा तसा मोबदला मिळाला नसेल तर तो जमीन मालक त्याच्याकडे असलेले जे काही कागदपत्रे आहेत जे मी तुम्हाला सांगितले आहेत त्याचा आधार घेऊन जमीन संपादन अधिकारी यांच्याकडे दाद ही मागू शकतो. आता ही बाब येथे लक्षात घ्या. अनेकदा शासन ही जमीन ताब्यात घेते पण अधिग्रहण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करत नाही. अशा वेळी त्या जमीन मालकाने तहसीलदार असेल किंवा जिल्हा अधिकारी असेल यांच्याकडे तसा अर्ज करून हे सांगणं गरजेचं आहे की शासनाने जमिनीचा ताबा घेतलेला आहे पण अधिग्रहण न करता, त्यामुळे मला नुकसान भरपाई मिळावी किंवा जमीन परत मिळावी. आणि अर्ज देऊन देखील जर तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी उत्तर दिले नाही किंवा तुमची दखल घेतली जात नसेल तर अशा वेळी तुम्ही दिवाणी कोर्टामध्ये सिव्हिल सूट हा फाईल करू शकतात व येथे तुमची नुकसान भरपाई किंवा जमीन परत मिळवू शकतात.